पाठीमागच्या भागामध्ये आपण पाहिलं की कशा पद्धतीनं राही उर्फ प्रभा शिवणेकर यांचं बालपण गेलेलं होतं. त्यानंतर त्यांचा तमाशामध्ये कसा प्रवेश झाला होता आणि त्या तमाशातील मुख्य नायकीन कशा बनलेल्या होत्या. आणि त्यानंतर तमाशा चालू असतानाच त्यांच्या तमाशावरती हल्ला झाला आणि त्यांचा तमाशा बंद पडला होता. आणि आता त्यानंतर पुढं काय होणार हे आपण पाहणार आहोत. तर दादू इंदुरीकर यांचा तमाशा बंद पडलेला होता आणि यामुळे दादू इंदुरीकर प्रचंड दुःखी होते. त्यांचं सर्वस्व गेलं होतं आणि इतक्या दिवस कष्ट केले होते, मेहनत केली होती, सगळी पाण्यात गेलेली होती. पण दादू एका जागी शांत बसणे शक्य नव्हतं. त्यांना वाटत होतं काहीतरी केलं पाहिजे, कारण आपले कलाकार उपाशी मरायला लागलेत, आपल्याला उपाशी मरायची वेळ यायला लागली. आणि त्यामुळे मग दादू इंदुरीकर हे दादासाहेब रुपवते, त्या काळातील एक मोठे नेते, त्यांना जाऊन भेटले आणि दादासाहेबांनी यांना 1,000 रुपयांची मदत केली, सहकार्य केलं होतं. त्याचबरोबर ते मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे सुद्धा ते घेऊन गेले होते आणि त्यांच्याकडून 2,500 रुपयांचा निधी मिळाला होता, मदत मिळालेली होती. त्याचबरोबर ते शाहीर अमर शेख यांचं जनता कला पथक होतं, त्यांनी सुद्धा 500 रुपये दिले होते आणि लोकशाहीर दादा कोंडके यांनी सुद्धा 1,000 रुपये दिलेले होते. त्याचबरोबर ते दादू इंदुरीकर आणि नामदेवराव ढसाळ यांचं मामा भाच्यांचं नातं होतं आणि त्यामुळे नामदेवराव ढसाळ यांच्या माध्यमातून ते बाळासाहेबांपर्यंत गेले होते, बाळासाहेब ठाकरेंपर्यंत गेले होते आणि तिथं सुद्धा त्यांना मदत झालेली होती. तर बाळासाहेबांनी त्यांना सहकार्य केलेलं होतं. अशा पद्धतीनं सगळीकडून जमवाजमव यांनी सुरू केलेली होती. आता हे जे काय आहे दादू इंदुरीकर यांच्याबद्दल आपण जो व्हिडिओ बनवलाय आपल्या चॅनलवरती, त्यामध्ये मी याबद्दल सविस्तर बोललेलो आहे, त्यामुळे इथं जास्त काही बोलत नाही. पण तमाशाचं साहित्य जमा करण्यासाठी दादू इंदुरीकरांनी रात्रीचा दिवस केलेला आहे, अनेकांकडून मदत घेतलेली आहे. त्यानंतर सगळं साहित्य जमा केलंय, बऱ्याच ठिकाणी कर्ज काढलं त्यांनी, सगळ्या कलाकारांना बोलवलंय आणि तमाशा पुन्हा सुरू करायला सुरुवात केली. पण पाटीपासून पहिल्यापासून शून्यातून सुरुवात करायची होती. आता त्यामुळं हे प्रचंड स्ट्रगल पुन्हा एकदा सुरू झालेलं होतं. प्रभावतींना सुद्धा बोलवण्यात आलं होतं आणि आता कर्ज काढून तमाशा उभा राहिला होता. आणि नशिबात जे लिहिलेलं असतं ते कधीही चुकत नाही. सगळ्यांची धडपड होती की आपला तमाशा चांगला चालला पाहिजे. आता या तमाशावरती जवळजवळ 27-28 हजार रुपयांचं कर्ज होतं. त्या कर्जावरचं व्याज वाढत चाललेलं होतं आणि एका बाजूला व्याज वाढतं आहे, दुसऱ्या बाजूला तमाशा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दादू इंदुरीकर आणि त्यांचे कलाकार प्रयत्न करतायत. आता या वेळेस हरिभाऊ वडगावकर यांनी लिहिलेलं एक वगनाट्य होतं, सावळा कुंभार किंवा सावळ्या कुंभार. तर हे जे वगनाट्य होतं ते वगनाट्य दादू इंदुरीकर आणि शंकर शिवणेकर यांनी पाहिलेलं होतं. म्हणजे ते स्वतः करत नव्हते, दुसऱ्यांचं पाहिलेलं होतं आणि यांना असं वाटलं की अरे हे हे वगनाट्य आपण बसवलं पाहिजे, म्हणजे आपल्याला ते चांगलं जमेल असं त्यांना वाटत होतं आणि म्हणून त्यांनी ते बसवण्याचा निर्णय घेतला. आणि हाच निर्णय त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरलेला होता. म्हणजे त्यांनी सगळ्या कलाकारांची कास्टिंग केलेली होती. सावळ्या कुंभार हे वगनाट्य बसवलंय. एका मागोमाग एक अशा पद्धतीनं त्याचे प्रयोग व्हायला सुरुवात झाली होती, खेळ सुरू झाले होते. एका बाजूला सावळ्या कुंभार हे वगनाट्य आणि दुसऱ्या बाजूला मिठ्ठा राणी हे वगनाट्य. आणि ह्या दोन्हींनाही म्हणजे मिठ्ठा राणीला जास्त मागणी होती सावळ्या कुंभारापेक्षाही. म्हणजे सावळ्या कुंभार या वगनाट्याला जास्त काही प्रतिसाद मिळत नव्हता. बाकीचे जसे वग होते, हा वग केला, काही दिवस चालला, नंतर परत दुसरा केला, परत तिसरा केला, अशा पद्धतीनं सावळा कुंभार हा वग होता, हे वगनाट्य होतं. आणि हे म्हणजे तो काही वेगळा आहे किंवा काहीतरी नवीन आहे किंवा काहीतरी असं जगावेगळं आहे असं काही नव्हतं. पण हेच वगनाट्य दादू इंदुरीकर यांच्या तमाशाचं भाग्य पालटणार होतं. फक्त भाग्य पालटण्यासाठी एका गुरुची गरज होती. लक्षात ठेवा, जर मार्गदर्शक भेटला तरच माणूस बदलतो. आणि असेच एक महान कलाकार यांना भेटले होते, त्यांचं नाव आहे शंकर घाणेकर. तर शंकर घाणेकर यांच्याबद्दल आपण एक स्वतंत्र व्हिडिओमध्ये बोलणार आहोत, त्यामुळे त्यांच्याबद्दल मी जास्त बोलत नाही. पण लक्षात ठेवा, जीवनामध्ये 3 लोक फार महत्वाची असतात. एक असते गर्दी, दुसरे असतात दर्दी आणि तिसरे असतात गुरु. जर तुम्हाला चांगला गुरु भेटला, गर्दी भेटली तर गर्दी कधी ना कधीतरी पांगते, ओसरते. दर्दी भेटले तर ते तेवढ्यापुरते आपला दर्द समजू शकतात किंवा आपल्याला ते दाद देतात. पण गुरु जो आहे तो जर भेटला तर मात्र आपल्याला गर्दी भेटते, दर्दी भेटतात, यश पैसा सगळं मिळू शकतं. आणि तशा पद्धतीचे गुरु आता
भेटणार होते शंकर घाणेकर यांच्या रूपाने. तर लालबाग थिएटरमध्ये हा तमाशा होता, म्हणजे दादू इंदुरीकरांचा, आणि याच्यामध्ये वग लावलेला होता सावळ्या कुंभार. हा पाहायला शंकर घाणेकर आलेले होते. त्यांनी हे वगनाट्य बघितलं. दादू इंदुरीकर यांची ती भूमिका बघितली, प्रभा शिवणेकर यांची गंगेची भूमिका बघितली, यांच्यामधलं स्पिरिट पाहिलं आणि हे स्पिरिट घाणेकरांच्या लक्षात आलं. त्यांना असं वाटलं की हे जे काही लोकनाट्य आहे, हे जे काही वगनाट्य आहे, याला आपण अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि त्यानंतर मग ते दादू इंदुरीकरांना भेटले, कलाकारांना भेटले आणि त्यांना सांगितलं की आपण हे वेगळ्या पद्धतीनं, वेगळ्या संचामध्ये, वेगळ्या ढंगामध्ये लोकांच्या समोर मांडूया. आणि हे वगनाट्य चालवण्याची पूर्ण जबाबदारी मधुकर शेठ नेराळे यांनी घेतली. जसराज थिएटरच्या माध्यमातून या वगनाट्याचे पुन्हा नव्यानं खेळ सुरू झाले आणि सावळा कुंभार हे जे वगनाट्य होतं त्याच्यामध्ये अनेक बदल करण्यात आले होते. सगळ्यात पहिला बदल काय झाला असेल? नाव बदललं. गाढवाचं लग्न हे नाव ठेवलं. कारण लग्न करणारा गाढव असतो, पण गाढव शहाणा असतो, तो कधीच लग्न करत नाही. पण लग्न केलेला गाढव गाढवाचं लग्न पाहायला नक्की येईल याची सगळ्यांना खात्री होती. कारण आपण जो गाढवपणा केलाय तो गाढवपणा दुसऱ्यानंही केला पाहिजे, म्हणजे आपण सगळे गाढव होऊ अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा असते. असो, तर अशा पद्धतीनं त्या वगनाट्याला सुरुवात झाली आणि त्या वगनाट्यामध्ये कशा पद्धतीनं बोलायचं, कशा पद्धतीनं अभिनय करायचा, कशा पद्धतीनं हेल काढायचा, कशा पद्धतीनं शब्दफेक करायची, या सगळ्या गोष्टी घाणेकरांनी या सगळ्या कलाकारांना नीट समजावून सांगितल्या आणि प्रत्येक वेळी त्या कथानकामध्ये काही ना काहीतरी बदल होत गेले आणि अशा पद्धतीनं हे वगनाट्य स्टेजवरती आलेलं होतं आणि याच वगनाट्यानं इतिहास रचलेला होता. आणि एक खेळ झाला तो लोकांना आवडला, दुसरा झाला आवडला, तिसरा झाला आवडला, एकामागून एक खेळ आता व्हायला लागले होते आणि या वगनाट्याला लोकांनी डोक्यावरती घेतलेलं होतं आणि मोठमोठी माणसं या वगनाट्याला यायला लागलेली होती. आता या वगनाट्यामध्ये मुख्य नायक कोण होता? सावळ्या कुंभार? नाही, अभिनय. या वगनाट्याचा मुख्य नायक होता अभिनय आणि नायिका होती लेखन, संवाद, शब्दफेक. म्हणजे लेखन आणि अभिनय या दोन गोष्टीवरती हे नाटक सुरू होतं. त्यामुळे त्या नाटकाला नेपथ्य असू द्या नसू द्या, प्रकाश असू द्या नसू द्या, मेकअप करा नाही तर करू नका, पोशाख काय ठेवायचा आहे तो ठेवा, लाइटिंग करा नाही तर फिटिंग करा नाही तर करू नका, काही नसलं तरी चालेल, फक्त त्या ठिकाणी यातले कलाकार आणि लेखन, अभिनय या गोष्टी असल्या की नाटक जबरदस्त चालायचं असं समोर आलं. म्हणजे हे सगळं त्याच्यातनं जाणवत होतं. 9 जुलै 1970 या दिवशी जाहिरात करण्यात आली आणि या वगनाट्याचा पहिला शुभारंभ झाला होता दादू इंदुरीकर यांच्या माध्यमातून. आणि या वगनाट्यासाठी घाणेकरांनी तन मन धन या सगळ्यानं ह्या वगनाट्याला सहकार्य केलं होतं आणि प्रचंड मेहनत घेऊन हे लोकांच्या समोर आणलेलं होतं. ते लोकांच्या समोर आलं आणि ते लोकांच्या काळजापर्यंत पोहोचलेलं होतं. आता एक असा प्रसंग सांगितला जातो की एकदा तो खेळ होता, तमाशा होता, वगनाट्य होतं आणि दादोबांना ताप आला होता. दादू इंदुरीकर आजारी होते. आता वगनाट्याची वेळ झाली होती, त्यांच्या एंट्रीची वेळ झालेली होती. आता हे कलाकार होते, मुख्य कलाकार होते. बरं, हे जर घरामध्ये बसले, हे जर आराम करत बसले तर चालणार नव्हतं. आणि मग काय करायचं, काय करायचं, काय करायचं? मग त्यांनी काय केलं, गरम पाण्यानं अंघोळ केली, काय होईल ते होईल म्हटले, पण स्टेजवरती जायलाच लागतंय. आणि त्यानंतर मग ते अंघोळ केली आणि त्या ठिकाणचं उपरणं जे आहे किंवा त्या ठिकाणचं जे एक साडी होती, ती साडी घेतली, अशी खांद्यावर टाकली उपरणं म्हणून आणि गेले. स्टेजवरती गेले. आता ते साडीचं उपरणं बघितल्यानंतर तिथं त्यांच्या एंट्रीला लोक हसायला लागले. आता खरं तर हे साडीचं उपरणं जे आहे ते चुकून त्यांच्याकडून झालं होतं, कारण गडबडीत ते गेले होते, आधीच तर आजारी. पण ज्यावेळेस लोकांचं हसणं ऐकलं, लोक त्यांच्या म्हणजे त्यांनी पाऊल टाकल्या टाकल्या लोकांनी ज्यावेळेस प्रतिसाद द्यायला सुरुवात केली ना, त्यावेळेस यांचा आजार पण कुठल्या कुठं निघून गेला आणि त्यानंतर त्यांनी कायम साडीचं उपरणं वापरलं. म्हणजे लोकांची नस, लोकांची नाळ ओळखणारा हा कलाकार होता आणि त्यामुळे त्यांनी त्या लोकांच्या मनावरती राज्य केलं होतं. आणि गाढवाचं लग्न हे तर इतकं गाजलं होतं की अनेक वेळा त्या काळामध्ये काही मंडळींनी मग अमक्याचं लग्न, तमक्याचं लग्न, हिचं लग्न, त्याचं लग्न, अशा पद्धतीनं वेगवेगळी वगनाट्य आली होती लग्न नाव टाकून. पण ते काय, आता शेवटी गाढवाचं लग्न ते गाढवाचं लग्न.
तर अशा पद्धतीनं आता त्या गाढवाच्या लग्नाला सगळ्यांनी मान्यता दिलेली होती. सगळे लोक म्हणजे महाराष्ट्राने डोक्यावरती घेतलेलं होतं. ह्या वगनाट्याची लोकप्रियता इतकी होती की जवळ-जवळ 15-15, 20-20 हजार लोक या नाटकाच्या या वगनाट्याच्या प्रयोगाला येत होते. आणि आकाशवाणीवरती सुद्धा याचे प्रयोग झालेले होते. धुळवडीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे वगनाट्य प्रसारित झालं होतं. दस्तूरखुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या वतीनं रवींद्र नाट्यगृहामध्ये वगनाट्याचा प्रयोग लावला होता. आता हे वगनाट्य जे आहे ते जसराज थिएटर यांच्या वतीनं निर्मित करण्यात आलेली होती आणि दादू इंदुरीकर आणि प्रभाताई यांनी या वगनाट्यामध्ये काम केलेलं होतं. पण फक्त याच वगनाट्यामध्ये यांनी काम केलं होतं असं आहे का? तसं नाही. तर त्यांनी अजून अनेक वगनाट्य होती, लोकनाट्य होती, त्याच्यामध्ये त्यांनी काम केलं होतं. काही नाटकांच्या ऑफर्स सुद्धा त्यांना आलेल्या होत्या. पण गाढवाचं लग्न याची लोकप्रियता मात्र वेगळीच होती, चर्चा मात्र वेगळीच होती. आणि एक दिवस यांना कळलं की संगीत नाट्य अकादमी राष्ट्रीय पातळीवरची स्पर्धा आहे आणि त्याच्यासाठी मग यांनी प्रयत्न केले, त्याच्यासाठीचं नामांकन झालं आणि यांच्या वगनाट्याला राष्ट्रीय पातळीवरती पुरस्कार मिळाला. ही बातमी दादू इंदुरीकरांना समजली. विचार करा, या तमासगीरांना किती आनंद झाला असेल. यांना वाटत होतं म्हणजे किती स्ट्रगल मधून, किती कष्टामधून, किती हालामधून हे सगळं केलेलं होतं आणि ही आनंदाची बातमी. आणि हे कोणामुळे झालं होतं? ते झालं होतं घाणेकरांमुळे. घाणेकरांनी सहकार्य केलं आणि त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या सहकार्यामुळे आज हे लोकनाट्य त्याला राष्ट्रपती पदक मिळणार होतं. आणि आता ही बातमी घाणेकरांना सांगितली पाहिजे असं दादू इंदुरीकरांना मनोमन वाटत होतं, कारण त्यांच्यामुळे हे सगळं होतं. पण त्यावेळेस शंकर घाणेकर हे कलाकारांना घेऊन कोकणामध्ये गेले होते. त्यांचा तिकडे कार्यक्रम होता आणि अचानकपणे फोन आला, घाणेकर आपल्याला सोडून गेले, कायमचं सोडून गेले. कोकणामध्ये नाटकामध्ये काम करत असताना ते काम करता करता कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. 20 मार्च 1973 या दिवशी घाणेकर हे जग सोडून गेले. एक महान कलाकार आपल्याला सोडून गेला. गाढवाचं लग्न पोरकं झालं होतं. सगळे रडत होते. 2-3 दिवस कोणाला काही सुचत नव्हतं. खेळ बंद होते. आणि हा आनंदाचा सोहळा पाहण्यासाठी, राष्ट्रपतीचं पदक मिळालं हे पाहण्यासाठी घाणेकर जिवंत नव्हते. पण घाणेकरांमुळे हा आनंदाचा सोहळा या वगनाट्याला पाहायला मिळत होता. यानंतर काही महिने गेले आणि 20 नोव्हेंबर 1973 या दिवशी राष्ट्रपतींच्या समोर हा समारंभ होणार होता. आता त्यासाठी दादू इंदुरीकर, प्रभाताई आणि शंकर शिवणेकर हे विमानानं गेलेले होते. बाकीची मंडळी रेल्वेनं गेलेली होती. गेस्ट हाऊसमध्ये त्या ठिकाणी त्यांनी दिल्लीला मुक्काम केला होता. यशवंतराव चव्हाण यांनी चहापाण्याची व्यवस्था केली होती. पंतप्रधान इंदिराजी गांधी यांची भेट झालेली होती आणि राष्ट्रपती व्ही गिरी होते त्यावेळेस. त्यांच्या समोर यांना हे वगनाट्य सादर करायचं होतं आणि अनेक खासदार होते, पंतप्रधान होते, त्यानंतर राष्ट्रपती होते आणि या सगळ्यांच्या समोर हा प्रयोग झाला. आणि 20 नोव्हेंबरला राजधानी दिल्ली, रवींद्र भवन या ठिकाणी हा मानाचा सर्वोच्च पुरस्कार दादू इंदुरीकर यांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आणि त्यांनी त्यांचा गावरान वेश परिधान केलेला होता आणि ते पुरस्कार घ्यायला गेलेले होते. आणि आता अगोदर तर गाढवाचं लग्न एवढंच नाव होतं नाटकाचं, ते वगनाट्याचं. आणि आता त्या वगनाट्याचं नाव झालं होतं राष्ट्रपती पारितोषिक विजेते वगनाट्य गाढवाचं लग्न. आणि त्याच्यामुळे आता अगोदर तर गाढवाचं लग्न गाजतच होतं, पण राष्ट्रपती पदक मिळालं आणि त्यानंतर हे रोजच्या रोज गाजायला लागलं, रोज त्या गाढवाचं लग्न व्हायला लागलं. म्हणजे आज तरुण पोरांचे लग्न वेळेवरती होत नाहीत, पण गाढवांचे लग्न वेळेवरती होतात. आणि इतकं ते प्रसिद्ध झालं होतं आणि भारतभर नाव गाजलेलं होतं, महाराष्ट्रभर प्रयोग चाललेले होते. आणि एकदा रवींद्र नाट्यगृहामध्ये हा प्रयोग होता आणि त्यावेळेस काही अमेरिकन लोक त्या ठिकाणी समोर बसलेले होते आणि हा प्रयोग 1251वा होता. म्हणजे जवळ-जवळ 1500वा तो प्रयोग होता. आणि या वगनाट्याला अमेरिकेमधल्या मराठी माणसांनी आमंत्रित केलं होतं अमेरिकेमध्ये. आणि त्या लोकांनी आमंत्रित केल्यानंतर काही येण्या-जाण्याचा खर्च असेल, काय असेल, ते सगळं करण्याची तयारी अमेरिकेतल्या मराठी माणसांनी दाखवली होती.
आणि आता हे गाढवाचं लग्न अमेरिकेत जाणार होतं, परदेशात जाणार होतं. सगळे आनंदी आनंदी होते आणि मधुकर शेठ नेराळे यासाठी प्रचंड प्रयत्न करत होते, सरकारकडून मदत मागत होते. पण दादू इंदुरेकर यांचं वगनाट्य गाढवाचं लग्न हे वगनाट्य परदेशात जाऊ नये असं अनेक समाजकंटकांना वाटत होतं. आणि आपलं जे सरकार आहे, आपले जे अधिकारी आहेत, त्यांनी सुद्धा कोणतीही मदत केली नाही किंवा त्यांना सुद्धा हेच वाटत होतं आणि त्यामुळे अमेरिकेचा दौरा रद्द करावा लागला. नाहीतर त्याच वेळेस गाढवाचं लग्न अमेरिकेमध्ये झालं असतं. पण महाराष्ट्रामध्ये मात्र ते जोरदार चालू होतं. यामध्ये अनेक दिवस गेले, अनेक महिने गेले, अनेक वर्ष गेलं. कंटिन्यू ते लग्न लागत होतं, लग्न चाललेलं होतं, प्रतिसाद मिळत होता. पण आपल्याकडची एक मानसिकता आहे. जास्त यश मिळायला लागलं, प्रगती व्हायला लागली, पुढे जायला लागलं, की माणसामध्ये वाईट वृत्ती आणि प्रवृत्ती शिरायला लागतात.